मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा लढा लढत असतानाच काही ठिकाणी भाषणामधून ते समाजाला मार्गदर्शन करत असतात आणि या बाबतीत लग्नाबाबतीतही त्यांनी मार्गदर्शन केलं होतं। कुठलाही खर्च न करता मराठा समाजातील तरुण तरुणींनी लग्न केले पाहिजे। आपल्यासोबत आपण या ठिकाणी बघू शकता की जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी नवरदेव आणि नवरी आलेले आहेत। दादा, तुम्ही आवाहन करता मराठा समाजाला, आवाहन केले की कमी खर्चात लग्न केले पाहिजे किंवा खर्च टाळलाच पाहिजे। आज नवरदेव नवरी तुम्हाला भेटायला आलेत, काय सांगाल? नाही, रात्री पण एक लग्न झालं अचानक। शेवगाव तालुक्यातलं लग्न होतं ते आणि मला प्रथमेश नवरदेवाचं नाव होतं आणि वंदना मुलीचं नाव होतं। त्यांनी लग्न केलं एकदम साध्या पद्धतीनं। त्यांना मोठं लग्न करायचं होतं, नाही केलं त्यांनी, गेटकिन केलं। आणि ज्या प्रथा आहेत पूर्वीच्या, आता म्हणजे जाहीरपणानं सांगण्यापेक्षा पूर्वीच्या प्रथा आहेत काय ते सगळ्या बाजूला ठेवल्या त्यांनी, काहीच घेतलं नाही, काहीच। तुम्ही नेहमी भाषणातून असं आवाहन करताय, कसं वाटतंय तुम्हाला? तर समाज तुमचे जे शब्द आहेत ते पाळतायत? नाही, चांगली गोष्ट आहे ना। ते समाजाचा विनाकारण खर्च होतो, तो खर्च वाचतो। सगळ्यांचं जे कर्ज होतं डोक्यावर ते होत नाही ना। आणि समाजात हीच बदल अपेक्षित आहे की सगळ्यांनी, श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो, यांनी साधेपणानं लग्न जर केले तर त्याच्यात समाजातही परिवर्तन होतं आणि त्यांच्या कुटुंबाला सुद्धा हातभार लागतो, म्हणजे कर्जबाजारी होत नाही। आता जसं की धोंडरायचं गणेश भाईंनी केलं, याच पद्धतीने जर सगळ्यांना असंच मनावर घेतलं तर समाजात 100% परिवर्तन होत राहणार आहे। आणि करावं, आणि व्यसनापासून सुद्धा लांब गेला पाहिजे समाज। याच्यासाठी आपण खूप आग्रही येत आणि हट्टी पण आहे सध्या। आपल्यासोबत नवरदेव आहेत, आपण त्यांना विचारूया त्यांनी कशा पद्धतीने लग्न केलं, आदर्श कसा त्यांनी समाजासमोर ठेवला। गणेश भाई, तुम्ही हे लग्न केले, आपल्याकडे गेटकिन म्हणतात, म्हणजे वन डे लग्न, कसा तुम्ही निर्णय घेतला? जरांगे पाटलांनी आवाहन केलं होतं, त्याचं पालन केले का? नक्कीच, जरांगे पाटलाचा शब्द म्हणजे मराठा समाजासाठी अंतिम आहे आणि त्यांच्याच विचारावर मी अतिशय म्हणजे कमी खर्चात आणि कसल्याही प्रकारचं कोणतीही वस्तू न घेता अतिशय कमी खर्चात त्यांच्या विचारावरच काल म्हणजे एकदम कमी लोकांमध्ये गेटकिन लग्न केले। आणि पाटीलचा शब्द मराठा समाजाचा अंतिम आहे, तो शब्द पाळून आम्ही समजा पुढील संसाराला देखील त्यांच्याच शब्दाच्या हिशोबाने आम्ही चालणार आहेत आणि जे काय काय लग्न झालं त्यांच्याच म्हणजे शब्दावर आम्ही लग्न केलं आहे। दोन्ही परिवार एकत्र आले होते। जनरली आपल्या मराठा समाजामध्ये जे पद्धत असती लग्नाची, बोलणी असती, चर्चा असती, ते सर्व टाळले तुम्ही? नक्कीच। आता हुंड्याचं तर काही जरांगे पाटला शब्दावर काही विशेष नाही, म्हणजे कधीच त्यांच्या आव्हानानंतर तर काही विशेष झालं नाही हुंड्याचा, काहीच नाही। अतिशय कमी खर्चात त्यांनी सांगितल्याप्रमाणे कसल्याही प्रकारचं खर्च न करता तोच खर्च आपण त्यांच्या सांगितल्याप्रमाणे पुढे व्यवसायात असो किंवा काही गोष्टी असून संसारात पुढे तो पैसा असो, काही तो पैसा आपण पुढे लावू शकतो, त्या पद्धतीने आम्ही लग्न केलं। खरं तर समाजात हुंडा ही जाचक पद्धत आहे। सर्वात त्रास हा मुलीला आणि तिच्या वडिलाला होत असतो। आपल्यासोबत नवरी तिला बोलतही तुझं लग्न झालं, बाबाला काही ताण आला नसेल, हुंडा द्यायचं काम पडलं नाही, काय वाटतंय तुला? नाही, बाबाशी बोललीस याबद्दल? नाही, काय वाटतंय तुला? काही नाही वाटत। नवरी खरं तर लाजत आहे, परंतु मराठा समाजात ज्या प्रथा आहेत, ज्या अनिष्ट प्रथा आहेत, हुंड्याच्या असतील, खर्चाबाबतीत असतील, त्या कुठेतरी कमी केल्या पाहिजे किंवा टाळल्याच पाहिजे, असं जरांगे पाटील नेहमी आपल्या भाषणातून सांगतात। आणि त्याचाच आदर्श आज नवरदेव नवरींनी या घेतला आहे, जे गेवराई तालुक्यातील आहेत। कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, अंतरवाली सराटी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।